अध्याय दुसरा श्लोक 17 बघतो आपण. आपूर्यमाणमचल प्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी. आपूर्यमाण म्हणजे चारी बाजूंनी पाण्याने परिपूर्ण असलेला, यद्वत् जसे, आपह म्हणजे संपूर्ण नद्यांचे जल, आपह म्हणजे पाणी, सगळ्या नद्यांचं पाणी, आपूर्यमाणम म्हणजे चारही बाजूंनी परिपूर्ण असलेल्या, समुद्रम प्रविशन्ति समुद्राला मिळतात, प्रविशन्ति म्हणजे जातात, प्रवेश करतात. अचल प्रतिष्ठम समुद्र मात्र आपल्या मर्यादेमध्ये अचल म्हणजे स्थित राहतो. सगळं पाणी त्या ठिकाणी नद्यांचं येऊन सुद्धा तो मात्र अचल असतो. तद्वत त्याप्रमाणे, खालच्या ओळीत जी आहे तद्वत कामाहा त्याप्रमाणे, कामहा म्हणजे भोग पदार्थ, यम ज्या मनुष्याच्या ठिकाणी म्हणजे स्थितप्रज्ञाच्या ठिकाणी, प्रविशन्ति प्राप्त होतात, सह शांतीम आपनोती न कामकामी जरी त्याच्यामध्ये हे सगळे भोग प्रवेश करतात तरी सुद्धा त्यालाच खरी शांती मिळते, तो शांती प्राप्ती करून घेतो. पण विषयांच्या मागे लागलेल्या जो कामकामी असतो, विषयांच्या मागे जो लागलेला कामकामी असतो, त्याला मात्र न शांती म्हणजे त्याला मात्र शांती प्राप्त होत नाही. शांती शब्द दोन्हीकडे वापरायचा. मनुष्याला जी उत्तम स्थिती प्राप्त करून घ्यायची ती ब्राह्मी स्थिती आहे. या ब्राह्मी स्थितीचं स्वरूप या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे. ब्राह्मी स्थिती म्हणजे सर्वत्र समत्व बुद्धीनी पाहणे. इथे समुद्राची उपमा देऊन स्थितप्रज्ञाची किंवा ब्राह्मी स्थितीला पोचलेल्या पुरुषाचं योग्य ते महत्त्व सांगतात आहेत. अर्थात हाही दृष्टांत इथे योग्य प्रकारे लागू होईलच असं नाही, पण समजून घेण्यासाठी हा समुद्राचा दृष्टांत दिलेला आहे. समुद्राच्या ठिकाणी ज्याप्रमाणे गंभीरता आहे, खोली आहे, शांती आहे, त्याचबरोबर पूर्णताही आहे. आणि जिथे गंभीरता, खोली आणि शांती असते तिथेच पूर्णताही असते. ज्याच्यामध्ये न्यूनता आणि अधिकता नसते तीच खरी पूर्णता. म्हणून म्हटलंय की ज्याप्रमाणे समुद्रामध्ये सर्व नद्यांचं पाणी मिळाल्यानंतर देखील समुद्र आपल्या मर्यादेचं उल्लंघन करीत नाही, कधी समुद्र आटतही नाही किंवा भरपूर पाणी आलाय म्हणून उसळून मर्यादेच्या बाहेरही जात नाही. ज्याच्यातून खर्च झाले तरी न्यूनता येत नाही आणि त्यात भर पडली तरी सुद्धा आधिक्य येत नाही. पूर्ण सदैव तो असतो, पूर्णच असतो तो सदैव. हे जे पूर्णतेचं ज्ञान ते करून देण्यासाठी हा दृष्टांत दिलेला आहे, समुद्राची उपमा दिलेली आहे स्थितप्रज्ञाला. त्याचप्रमाणे तद्वत त्याचप्रमाणे ब्राह्मी स्थितीला पोचलेल्या मनुष्यामध्ये कितीही कामना आल्या, कामाहा प्रविशन्ति, कितीही कामना आल्या, भोग उपस्थित त्याच्यामध्ये झाले तरी सुद्धा आपण प्रविष्ट होतात कामोपभोग. त्यांनी इच्छा केलेली नसताना सुद्धा, आकांक्षा केलेली नसताना सुद्धा कामोपभोग त्याच्यामध्ये आपण प्रविष्ट होतात. म्हणजे जणू भोग प्राप्त व्हावे म्हणून हा प्रयत्न करीत नाहीये, प्रयत्न वाचून त्याच्याकडे ते येतात सगळे भोग. पण तरीही हा स्थितप्रज्ञ चंचल होत नाही किंवा त्या भोगांच्या अधीनही होत नाही, समुद्रासारखा शांत गंभीर असतो. जसे समुद्र प्राप्ती हे नद्यांचे ध्येय आहे, त्याचप्रमाणे हा आप्तकाम पुरुष, आप्तकामी जो आहे हा पुरुष, स्थितप्रज्ञ पुरुष, याच्या ठिकाणी प्रविष्ट होऊन कृतार्थ होणे हे भोगांचं ध्येय बनतं. सर्व भोगांसंबंधी निरीच्छ झाला तेव्हा सर्व भोग त्याच्या प्राप्तीची इच्छा करतात. हा निरीच्छ आहे, आकांक्षा रहित आहे, याला कशाचीही आसक्ती नाही आहे. अशा वेळी भोग मात्र त्याच्या प्राप्तीची इच्छा करू लागतात असंच जणू म्हटलेलं आहे. आणि मग त्याच्याकडे येतात ते आयासा वाचून, प्रयत्ना वाचून याला सगळं मिळत जातं. परंतु हा योगी
धर्म मर्यादेचे उल्लंघन न करता अत्यंत शांत गंभीर सदा तृप्त असतो. त्या भोगांच्या अधीन तो येत नाही. भोग याच्यामध्ये प्रविष्ट झाले तरी सुद्धा हा चंचल होत नाही. ज्याप्रमाणे समुद्र कितीही नद्यांचे पाणी आले तरी सुद्धा आपल्या मर्यादेचं उल्लंघन करीत नाही, किंवा आले नाही तरी सुद्धा हा कधी याच्यामध्ये न्यूनता येत नाही. याची ही समावृत्ती जी आहे, साम्य वृत्ती जी आहे, ही समुद्राची ज्याप्रमाणे नेहमी तशीच्या तशीच असते त्याचप्रमाणे स्थितप्रज्ञाची सुद्धा आहे. आणि असा स्थितप्रज्ञ खरी शांती प्राप्त करून घेतो. गुरु बंधू यांच्यावर कृपा करण्याची इच्छा सोडून युद्धामध्ये अचल जर तू राहिलास, भगवंत अर्जुनाला म्हणतात आहे की गुरु बंधू यांच्यावर कृपा करण्याची इच्छा सोडून युद्धामध्ये जर तू अचल प्रतिष्ठित राहिलास तरच तुला शांती मिळेल आणि मग पुण्य सुद्धा जमा करता येईल. पण हे काम सुद्धा तुला प्राप्त होईल. आपोआप तुझ्या ज्या कामना आहेत त्या सुद्धा पूर्ण होतील. परंतु आता युद्धातून तू विनमुख होऊ नको. युद्धामध्येच तू अचल राहा, स्थिर राहा. हे स्थितप्रज्ञाचं उदाहरण देऊन भगवंत त्याला समजवतात आहेत. अध्याय 2 श्लोक 71 बघतो आपण. विहाय कामान्य सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरहंकारस्य शांतिमधिगच्छति. कामान यह संधी आहे तिथे, न अर्धा होईल आणि यह म्हणजे जो पुरुष सर्व कामनांचा, पुमान म्हणजे मनुष्य, जो मनुष्य सर्वान कामान संपूर्ण कामनांचा विहाय म्हणजे त्याग करून, निस्पृह स्पृहारहित, निर्ममः ममतारहित आणि निरहंकार म्हणजे अहंतारहित होऊन, चरती म्हणजे आचरण करतो, राहतो, त्यालाच शांतीम अधिगच्छती, सह शांतीम अधिगच्छती म्हणजे तोच शांती मिळवतो, शांती प्राप्त करून घेतो. जो पुरुष सर्व कामनांचा त्याग करून ममता अहंकार रहित, आसक्ती रहित राहत असतो त्याला शांती प्राप्त होते. शंका अशी येते की सर्व कामनांचा त्याग करायचा तर या लोकी जन्म घेऊन काय उपयोग? तो तर मग निष्क्रिय दगड होऊन असेल तो मनुष्य. असे दिलं जातं याला उत्तर की कामनांचा त्याग करून सुद्धा मनुष्य विशेष कार्य करू शकतो. हे महापुरुषांचं उत्तर आहे. निस्पृह चरते म्हटलंय ते यासाठी की निष्काम होऊन व्यवहार असा व्यक्ती करत असतो. याचा अर्थ असा की कामनांचा त्याग केल्यावर मनुष्य काहीतरी निराळ्या प्रकारे चरती म्हणजे आचार व्यवहार करीत असतो. सामान्य मनुष्य असे समजतो की कामना सोडल्यावर हा स्थितप्रज्ञ कर्मे करण्याला असमर्थ असतो. हे आपल्या सामान्यांचे समज असतो. परंतु हा ब्राह्म्य स्थितीला प्राप्त झालेला मनुष्य उच्च प्रकारची कर्मे किंवा व्यापक अशी शुभ कर्मे करण्याला समर्थ असतो. संकुचित स्वार्थी कामनांचा त्याग करणारा मनुष्य परमार्थाच्या विशाल कार्यक्षेत्रामध्ये सहज काम करू शकेल. हे जणूतून सांगायचं आहे. या श्लोकामध्ये निर्मम, निस्पृह आणि निरहंकार हे 3 विशेषणं जी वापरली आहेत या महापुरुषासाठी, या स्थितप्रज्ञासाठी, ती परस्परांशी अगदी संबद्ध अशीच आहे. अहंकारामुळे ममत्व उत्पन्न होते, ममत्वामुळे स्पृहा उत्पन्न होते म्हणजे इच्छा उत्पन्न होते. अहंकार म्हणजे मीपणा, जगतामध्ये मी आहे, मी या जगतातील भोग भोगीन, मी याच्यामध्ये विजयी होईन, मी असे करीन, मी असा, मला समजतं, इतरांना नाही. हे सर्व मीपणाचं खेळ आहे. जर मीपणा दूर झाला, हे माझे ते माझे असं जे आहे हे ममत्व दूर झालं तर मग माणूस निर्मम होतो. म्हणजेच आपोआपच इच्छा राहत नाही, म्हणजे निस्पृहही होतो. म्हणजेच कामना नसल्या की ममत्व गेल्याने कामनांचा नाश आपोआपच होत जातो. अशा प्रकारे निष्काम होऊन मनुष्य कोणत्याही प्रकारची श्रेष्ठ कर्मे करू शकतो आणि त्यालाच शांती प्राप्त होते असं म्हटलं आहे. म्हणून म्हटलं आहे की निरहंकार, निर्मम आणि निस्पृह हे 3 महत्त्वाचे विशेषणं या स्थितप्रज्ञासाठी वापरलेली आहेत. कारण संकुचित वातावरणामध्ये मनुष्याला आनंद होत नाही.
जेव्हा तो विस्तृत वातावरणामध्ये जातो तेव्हाच आनंदाची प्राप्ती होते. सामान्य व्यवहारामध्ये सुद्धा आपण बघतो, जेव्हा एकटा असतो आपण, त्यापेक्षा जेव्हा आपण सर्वांच्यात मिसळून असतो तेव्हा आपल्याला एक वेगळी आनंद प्राप्ती होते. इथे स्थितप्रज्ञासाठी विस्तृत वातावरण म्हणजे या पद्धतीने निरंकार, निर्मम आणि निस्पृह होणं, याला त्यांनी म्हटलंय विस्तृत होणं, स्वतःला व्यापक करत जाणं. म्हणजे मग तो त्याला त्यातून शांती मिळवत जातो. मनुष्य युद्ध, भांडणे कितीही करीत असला तरी प्रेमाचा भुकेला असतोच. कोणताही प्राणी अशांती करता जगत नाहीच, शांती करताच जगतो. शांततेच्या आशेनेच सर्व जिवंत राहतात. ही शांती परमार्थ साधनानेच मिळणार, स्वार्थाच्या, ममत्वाच्या भावनेने नाही. हेच जणू काही या श्लोकातून सांगायचं आहे. पुढचा श्लोक शेवटचा पुढे बघूया. अध्याय 2 श्लोक शेवटचा 72वा बघतो आपण. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनां प्राप्य विमह्यति स्थित्वा स्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति. पार्थ, हे पृथानंदन, एषा ब्राह्मी स्थिती, ही ब्राह्मी स्थिती आहे. एनाम प्राप्य न विमोह्यति, नैनामध्ये संधी आहे, न एनाम म्हणजे या स्थितीला प्राप्त झाल्यानंतर हा स्थितप्रज्ञ न मोह्यति म्हणजे मोहित होत नाही. आणि स्थित्वा अस्याम अंतकाले, संधी आहे तिथे, आणि अपि म्हणजे अशा स्थितीमध्ये, अस्या म्हणजे या स्थितीमध्ये, जर अंतकाले अपि अंतकाळी सुद्धा स्थित्वा म्हणजे स्थिर होऊन हा असला तर ब्रह्मनिर्वाणम ऋच्छति, हा ब्रह्मानंद प्राप्त करून घेतो. ब्रह्मनिर्वाणम, ब्रह्मनिर्वाण पदाला प्राप्त करतो ब्राह्मी स्थितीत स्थिर होऊन. हा याचा सरळ अर्थ आहे. स्थितप्रज्ञाची लक्षणे अर्जुनाने विचारल्यानंतर भगवंतांनी पहिलं लक्षण 55व्या श्लोकात सांगितलं होतं की प्रजहाति यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, सर्व मनोगत कामनांचा त्याग करणे हे सांगितलं. आणि मागच्या 71व्या श्लोकामध्ये विहाय कामान यह सर्वान, जो सर्वान कामान विहाय सगळ्या कामनांचा त्याग करतो, सोडून देतो, असा निस्पृह, निर्मम, निरहंकारित्व असलेला स्थितप्रज्ञ ब्राह्मी स्थितीला पोचलेलाच हा शांती प्राप्त करून घेतो. शांतीम अधिगच्छति म्हटलं 71व्या श्लोकात. म्हणजेच कामना, इच्छा, भोग, लालसा सोडण्याची गोष्ट या अध्यायात अनेक वेळा सांगितली आहे. आणि ती याकरता की वाचकांच्या मनामध्ये इंद्रिय संयमनाचं महत्त्व अधिक दृढतेने स्थिर व्हावं. भगवंताच्या मुखाने तुझी बुद्धी जेव्हा मोहरूपी चिखलातून आणि धर्म संकटरूपी मोहातून सुरक्षित बाहेर पडेल तेव्हा तू योगाला प्राप्त होशील, हे वचन ऐकून. श्लोक 52. यदा ते मोह कलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गंतासि निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य च. हा जो 52वा श्लोक आहे, यासाठी भगवंताच्या मुखातून निघालं होतं की तुझी बुद्धी जेव्हा मोह कलिलम म्हणजे मोहरूपी चिखलातून आणि या धर्मसंकटरूपी मोहातून सुरक्षित बाहेर पडेल तेव्हाच तू या स्थितीला म्हणजेच योगाला प्राप्त होशील. हे वचन ऐकल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये जिज्ञासा उत्पन्न झाली होती. मग ही स्थिती कोणती आहे, ही ब्राह्मी स्थिती म्हणजे काय? यासाठी अर्जुनाने 4 प्रश्न भगवंताला विचारले होते. त्या 4ही प्रश्नांची उत्तर दिल्यानंतर आता भगवंत सांगतात की ही अशी ब्राह्मी स्थिती असते, त्याबद्दल सांगितलेलं आहे. सर्व कामना दूर झाल्यामुळेच मग ही ब्राह्मी स्थिती प्राप्त होते, हे या शेवटच्या श्लोकात सांगितलं. म्हणजेच तो परमोच्च भूमिकेवर पोचू शकतो. ही अवस्था म्हणजेच काय? नराचा नारायण होणे, जीवाचा शिव होणे, यालाच म्हणतात. ब्राह्मी स्थिती म्हणजे सर्वत्र सम पाहणे, प्रत्येक वस्तूत, प्राणीमात्रात, सृष्टीत देव भरून राहिलेला आहे हे प्रतीत होणे, हा अनुभव घेणे, सर्वत्र समदर्शन होणे म्हणजे ब्राह्मी स्थिती. अर्जुनाने जे
प्रश्न विचारले होते त्याचं सगळे उत्तर इथे आता दिलेली आहे. ही स्थिती प्राप्त झाली की मग मोह राहत नाही. न मुह्यती विमुह्यती म्हटलेलं आहे. मग हा मनुष्य मोहात पडत नाही किंवा याला मोह राहत नाही. आणि मग स्थित्वा अस्याम अंतकाले आणि ब्रह्मनिर्वाणम रुच्छती. हाच ब्रह्मनिर्वाण पदाला या स्थितीमध्ये स्थिर राहतो आणि मग ब्रह्मनिर्वाण पदाला तो प्राप्त करतो, मोक्ष पदाला तो प्राप्त करतो. निर्वाण शब्दाचा अर्थ आहे संयोग पावणे, विलीन होणे, संपणे, विझणे. तसंच निश्चल, शांत आणि ब्रह्मामध्ये विलीन होणे असे संदर्भानुसार वेगवेगळे अर्थ बघता येतात. निर्वाण शब्दाचा शब्दशः अर्थ जर बघितला तर निर्वाण म्हणजे निर अधिक वाण. या ठिकाणी वाण म्हणजे तृष्णा किंवा वासना आणि निर म्हणजे निवारण करणे, वासना निवारणे, मुळापासून नष्ट करणे. निर्वाणाचे 3 भाग आहेत, निर्वाण, परिनिर्वाण आणि महानिर्वाण. काही त्याच्यामध्ये हे 3 प्रकार सांगितलेले आहेत. तृष्णा वासनाच दुःखाला कारणीभूत असतात आणि मग त्यातून सुटका म्हणजेच निर्वाण प्राप्त करणे. जेव्हा या वासना ममत्व निघून जातं, अहंकार निघून जातो, तेव्हाच निर्वाण पदाला ती व्यक्ती प्राप्त होते हे सांगायचं आहे. दुःखाचं मूळ कारण जे आहे ते तृष्णा आहे, म्हणजेच लोभ आणि वासना. माणसाने आपल्या वासनेवर जर विजय मिळवला तर दुःखापासून स्वतःची मुक्तता तो करून घेतो. काहींनी हा विचार मांडलेला आहे की आत्म्याच्या मोक्षाऐवजी प्राण्यांच्या सुखाचा विचार म्हणजे ब्राह्मी स्थिती, म्हणजे सर्वत्र समभाव बघणे, समदर्शन करणे. हिंदू धर्मामध्ये निर्वाण शब्द साधारणपणे मुक्ती, मोक्ष किंवा ब्रह्माशी एकरूप होणं या अर्थाने वापरलेला आहे. इथे अर्जुनाला सांगण्याचं कारण की ब्राह्मी स्थितीला गेलेला मनुष्य कोणाच्याही मृत्यू टाळता येत नाही, उलट वेळ आली की तो कार्य पूर्ण करतो. समोरच्या दुष्टांना, वीरांना मारण्याची आता तुझी वेळ आलेली आहे. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाला 2 प्रकारचा मोह झाला होता, ज्यात अहंतेला अनुसरून आम्ही दोषाला जाणणारे धर्मात्मा जर आम्ही आहे, आम्हाला सगळं समजतंय, तर मग यांना जर समजत नाहीये, या कौरवांना, या दुर्योधनादींना, मग यांना का आम्ही या युद्धापासून परावृत्त करू नये, आम्ही का यांना समजावून सांगू नये, हे कुटुंबी मृत्युमुखी पडतील असंही पुन्हा पुन्हा त्याला वाटतंय. म्हणजे ममतेला अनुसरून तो ते म्हणतोय की हे लोक आमचे स्वजन आहेत, आमचे कुटुंबीय आहेत, हे मृत्युमुखी पडतील. म्हणजे अहंता पण आहे, कारण आम्हाला समजतंय असं आल्यामुळे अहंता आली आहे. स्वजनांचा मोह आहे म्हणजे ममता आलंय, ममतेतून हे सगळं आलंय. आणि आम्हाला पाप लागू नये, नरकाला पितरांना जावे लागू नये, अशी सगळी त्यांनी परंपरा सांगितलेली होती पहिल्या अध्यायामध्ये. कुळाच्या नाशाचा दोष आम्हाला लागू नये, मित्रद्रोहाचे पाप आम्हाला लागू नये, इत्यादी युक्त सगळ्या कामनायुक्त मोहच इथे तोही सांगितलेला होता. या सगळ्या अर्जुनाच्या मोहाला दूर करण्यासाठी भगवंतांनी 2 प्रकारचा विवेक सांगितला या अध्यायामध्ये. एक शरीर आणि शरीरीचा, आणि सत असत, शरीर आणि शरीरी, सत आणि असतचा विवेक सांगितला, आणि कर्तव्य आणि अकर्तव्याचा विवेक सांगितला. आणि यातून हेच सांगितलंय की क्षत्रियांसाठी युद्धाहून श्रेष्ठ काहीही नाही. कोणता धर्म त्याला त्यापेक्षा श्रेष्ठ नाही. आपलं कर्म करताना त्यावर तुझा अधिकार आहे, म्हणून कर्मफलाची अपेक्षा न ठेवता तू कर्म कर. कर्मफलाशा ठेवून कर्म करू नकोस. त्यासाठी सिद्धी आणि असिद्धीमध्ये समता ठेवत, म्हणजेच काय, यश मिळो अथवा अपयश मिळो, सुख लाभो अथवा दुःख लाभो, या सगळ्यामध्ये समता ठेवत समत्व बुद्धीने जो कर्म करतो तोच पाप पुण्यरहित होतो. हेच भगवंत याला परोपरीने या अध्यायात त्यांनी समजवलेलं आहे. आणि त्यालाच तोच ब्राह्मी स्थितीला प्राप्त करून घेतो, त्यालाच निर्वाण शांती मिळवता येते. याप्रमाणे इथे 2रा अध्याय सांख्य योग हा पूर्ण झालेला आहे. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे सांख्ययोगो नाम 2य अध्यायः.
आज आपण दुसऱ्या अध्यायाला जे नाव दिले सांख्य योग त्याबद्दल थोडंसं बघणार आहे. हा अध्याय बराच मोठा पण तसाच महत्त्वाचा आहे. त्यातील मुख्य विवेचन सांख्य मतानुसार असल्यामुळे त्याला सांख्य योग असं नाव देण्यात आलंय. सांख्य आणि योग हे दोन तत्वज्ञानाचे मार्ग विशेष महत्त्वाचे आहेत. सांख्यशास्त्राचं विशेष महत्त्व आहे. याच कारणासाठी श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांख्य सिद्धांत सर्वांच्या आधी सांगितला. सांख्य तत्वज्ञान म्हणजे सम्यक आख्य. आख्य म्हणजे समजावणे, युक्तिप्रयुक्तेने सांगणे. सांख्य सम उपसर्ग लागलाय. सम्यक आख्य चांगल्या प्रकारे योग्य रीतीने युक्तिप्रयुक्तीने तो सिद्धांत समजावून देणे. आख्यान, व्याख्यान हे शब्द आपण नेहमीच ऐकतो. आ उपसर्ग लागलाय म्हणजे आख्यातम म्हणजे अथ पासून इथपर्यंत जाणून घेतले आहे ते सांगणे, ते सांगितले सगळे. त्याला आख्यान म्हणतात. व्याख्यान या शब्दामध्ये सुद्धा वि उपसर्ग, आ उपसर्ग आणि ख्यात म्हणजे विशेषत्वाने, वि म्हणजे विशेषत्वाने संपूर्ण जाणून, आ म्हणजे अथपासून इथपर्यंत सगळं, ख्यात म्हणजे सांगणं, विशेषत्वाने संपूर्ण सगळं जाणून सांगणे याला व्याख्यान म्हणतात. पण व्याख्यानामध्ये एखादा विषय मांडलेला असतो आणि अनेक विषयांना मांडून सांगणे, प्रभावीपणे श्रोतांपुढे मांडणे याला व्याख्यान म्हणतात. इथे भगवंतांनी अर्जुनाला हे सांख्य तत्वज्ञान सांगितले, त्या दिव्य उपदेश सिद्धांतातून सांगितलेला आहे. आत्मविस्मृती होऊ न देता आत्मस्मृती झाली तरच कर्मविस्मृती होत नाही हे योग्य प्रकारे समजवताना त्यात विवेकाची कशी आवश्यकता असते आणि तेच मनुष्याला उन्नतीकडे नेते हे परोपरीने समजवलं. सांख्य मार्गाबरोबर योग मार्गही सांगितला. कर्म करण्यातील कौशल्याला त्यांनी योग म्हटलेलं आहे. समत्वई योग उच्यते किंवा योग कर्मसु कौशलम. या प्रकारे योगाची व्याख्या करीत असताना सुखदुःखाविषयी समभावना यालाच योग असं नाव दिलंय. समदुःखे समे कृत्वा यालाच त्यांनी योग असं नाव दिलंय. योगाचा आश्रय करून सर्व प्रकारची कर्मे कर. कशीही अवस्था प्राप्त झाली तरी कर्तव्य कर्मे न सोडण्याचा भाव यात मुख्यत्वे करून आलेला आहे. अशा रीतीने सांख्य आणि योग मार्गाचा उपदेश या अध्यायामध्ये केलेला आहे. पुढे पुढे हेच सांगितलंय की सांख्य आणि योग हे मार्ग भिन्न नाहीत, एकच आहे. आणि म्हणून सांख्य योग नावाच्या या दुसऱ्या अध्यायामध्ये योगाचा उपदेश केलेला आहे. याच्यात भेद असता तर त्या सरमिसळ उपदेश केलाच नसता. अशा रीतीने शरीराचे नाशित्व, आत्म्याचे अमरत्व आणि स्वधर्म आचरणाचं महत्त्व या अध्यायामध्ये विशेषत्वाने सांगितलेलं आहे. असा हा सांख्य योग नामक दुसरा अध्याय आपण बघितला. आता उद्यापासून तिसऱ्या अध्यायाला आपण सुरुवात करूया. दुसरा अध्याय इथे पूर्ण झालेला आहे.